न्यूयॉर्क येथे आयोजित संयुक्त राष्ट्राच्या शिखर परिषदेसाठी सोलापूरचे प्राध्यापक गणेश चन्ना यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्राध्यापक गणेश चन्ना यांनी पत्रकार परिषदेत दिली. संयुक्त राष्ट्राचे शिखर परिषद 20 आणि 21 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. भविष्यातील कृती शिखर परिषदेत जागतिक आर्थिक आणि आर्थिक वास्तुकला, मानवाधिकार, विकास आणि पर्यावरणीय प्रशासन यासह 7 विषयांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या 2 दिवसांच्या शिखर परिषदेसाठी जागतिक पर्यावरण परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सोलापूरचे प्राध्यापक गणेश चन्ना यांची निवड करण्यात आली आहे. जागतिक पर्यावरण परिषदेने जगभरात दशलक्षाहून अधिक झाडे आणि पर्यावरण संरक्षण जागतिक स्तरावर अनेक कॉन्फरन्स आणि वेबिनार आयोजित केले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, जम्मू काश्मीर, हरियाणा, दिल्ली, ओडिशा, पश्चिम बंगाल, मणिपूर, आसाम आणि नेपाळ, भूतान, मलेशिया, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान अशा अनेक राज्यांमध्ये, काँगो, इंडोनेशिया, थायलंड, फ्रान्स, झांबिया या देशांमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. यासाठी जागतिक पर्यावरण परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गणेश चन्ना यांनी आपल्या उत्कृष्ट नियोजनाने सोलापूर, महाराष्ट्राचे नाव जगभर प्रसिद्ध केले आहे. तर ही जागतिक लेवलची ऑर्गनायझेशन आहे जी मी तसं सोलापूरचं आहे. तर हे ऑर्गनायझेशन दिल्ली येथून आपण ॲक्सेस करतो ग्लोबली. तर याचं जवळपास आम्ही गेल्या 5 वर्षापासून पर्यावरण विषयावर जागतिक लेवलवर काम करतो आणि आत्ता संयुक्त राष्ट्रामध्ये ॲफिलिएटेड ऑर्गनायझेशन आहे. तर अनेक ठिकाणी आम्ही वृक्षारोपणपासून अनेक कार्यक्रम आम्ही पूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरसुद्धा आम्ही आयोजन केलेलं आहे. तर संयुक्त राष्ट्र येथे होणाऱ्या ज्या जागतिक परिषदेमध्ये आपल्या या संस्थेमार्फत माझी निवड करण्यात आलेली आहे. तर यामध्ये अनेक देशातील अनेक महत्त्वाची संस्था त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. येत्या 20 आणि 21 सप्टेंबर रोजी जो राष्ट्रीय शिखर परिषद आहे न्यूयॉर्क येथे आयोजित केलेला आहे. तर यासाठी सोलापुरातून माझी निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणजे हे सोलापूरसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि मुळात म्हणजे सोलापूरचं नाव आता जागतिक लेवलवर झालेलं आहे. मुळात म्हणजे ही संस्था 120 देशांमध्ये कार्यरत आहे आणि अनेक कॉन्फरन्स आणि वेबिनारच्या माध्यमातून अनेक देशांशी मी जोडले गेलेलो आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मी ज्या अनेक शाळांचा जे उपक्रम आम्ही राबवत असतो त्यामध्ये आमचं एक एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन बँक म्हणून एक संकल्पना आहे ती संयुक्त राष्ट्राने त्याला मान्यता दिलेली आहे. तर त्याचा आम्ही अनेक कार्यशाळा आम्ही आपल्या सोलापुरापासून सुरुवात केलेली होती आणि शाळेतून. त्या व्यतिरिक्त आम्ही नेपाळ या देशामध्ये सुद्धा आम्ही त्या कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. तर ही एक अजून अभिमानाची गोष्ट आहे. त्या व्यतिरिक्त आम्ही अनेक जसं अवेअरनेस प्रोग्राम्स असतात पर्यावरणासंबंधी अनेक प्रोग्राम आयोजन करत असतो. मग मुळात आता सगळ्यांना आपल्याला माहितीसाठी पर्यावरण हा किती महत्त्वाचा मोठा विषय आहे. तर त्या व्यतिरिक्त आम्ही जागतिक लेवलवर त्या ठिकाणी एक ट्रेनिंग आम्ही घेतो. ESG रिपोर्टिंग हा कोर्स आम्ही ऑर्गनाईज करतो. त्यासाठी अनेक देशातले विद्यार्थी आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत. तर आमचे अनेक असे बॅचेस सध्या चालू आहेत त्या माध्यमातून. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.